नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वादिष्ट चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. ही बघा, आज आपण केली आहे सुरमई फ्राय. तुम्हालाही बघायची कशी करायची आहे ते सुरमई फ्राय? चला तर मग आपण बघूया. त्यासाठी मी घेतली आहे सुरमई. ती स्वच्छ धुवून घेतली आहे 2-3 पाण्याने. ही बघा, अशी स्वच्छ धुवून घ्यायची. आणि हे मी घेतलं आहे मच्छीचे तुकडे आहेत, ते डोक्याचं आणि शेपटीचे काही तुकडे आहेत, त्याचा मी रस्सा बनवणार आहे. तर मी आता हे घेतलं आहे कोकम, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. तर ते आपण हाताने असं कुस्करून घ्यायचं आणि ते आपण मच्छीमध्ये टाकायचं. कोकमाने छान टेस्ट येते, ते आपण टाकून घेऊया. गाळून घ्यायचं, पाणी पाणीच घ्यायचं. आणि एक अर्ध लिंबू आहे, ते पण मी घेणार आहे पिळून. कोकम आणि लिंबाने कसा मच्छीचा हिवसवास जातो आणि टेस्टही छान लागते. तर 1 चमचा आपण मीठ घेऊया आणि अर्धा चमचा हळद, लाल मिरची पावडर 2 चमचे मी घेतली आहे लाल मिरची पावडर. आणि एक काश्मीरी मिरची पावडर मसाला घेतला आहे, जो कलरसाठी वापरणार. तिखट तुम्हाला कसं हवं आहे तसं तुम्ही यूज करा. आता हे सगळं आपण आहे ना मसाला चोळून घेऊया छान, असा एकसारखा सगळीकडे लागला पाहिजे. आणि आता 15-20 मिनिटं आपण ठेवून देऊया. तोपर्यंत आपण रश्श्याची तयारी करूया. तर त्यासाठी मी मसाल्यासाठी घेतलं आहे खोबरं, धने, जिरा आणि आलं लसूण. आणि ह्या लाल मिरच्या घेतल्या आहेत तिखट, आणि काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत कलरसाठी, आणि कोथिंबीर. तर हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्याची एक छान अशी बारीक पेस्ट करून घेऊया. ही बघा, अशी छान पेस्ट करून घ्यायची. तेल गरम करायला ठेवून त्यामध्ये एक छोटासा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांद्याला छान परतून घ्यायचं. त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकूया. हळदी चांगली परतून घ्यायची. त्यामध्ये मग आपण दळलेला मसाला घालून घेऊया. हे बघा, असं मसाला टाकून छान परतून घ्यायचं. मसाला चांगला परतला गेला पाहिजे, कारण आपण कच्चा मसाला वापरला आहे. मच्छीला सहसा कच्चा मसालाच वापरतात. तुमच्याकडे कसा वापरतात, भाजून टाकतात की कच्चा? आम्ही तर कच्चाच वापरतो. तर हे बघा, आता मसाला चांगला शिजून निघाला आहे. तेल वरती आलंय बघा, म्हणजे मसाला आपला झाला आहे, चांगला शिजलाय. आता त्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात काय मसाला होता ना, त्याच्यामध्ये पाणी घेऊन ते पण टाकूया. आणि काय तुम्हाला पाणी हवंय ते टाकायचं. तर हे थोडे कोकम टाकले आहेत रश्श्यामध्ये, आणि चवीप्रमाणे मीठ. आणि आपण जेव्हा मिरच्या वाटून टाकतो ना, त्या कालवणाला वेगळीच टेस्ट येते. तुम्ही ट्राय करून बघा. रेडीमेड मिरची पावडरपेक्षा हे छान लागतं. आता उकळी आली आहे छानपैकी, तर त्यामध्ये आपण मच्छीचे तुकडे टाकूया. थोडंसं हलवून आपण झाकून ठेवूया. 7 ते 8 मिनिटं मच्छी लगेच होऊन जाते. ही बघा, आपली मच्छी तयार झाली आहे. बघा कशी छान दिसते. तर आपण हे आता बाजूला ठेवूया आणि मच्छी फ्राय करायला घेऊया. तर मच्छी आपली छान आता मुरलाय मसाला त्याला. तर आपण मच्छी फ्राय करून घेऊया पटापट. तर इकडे मी आता ठेवला आहे पॅन, त्यामध्ये तेल गरम झालंय. तर आता एक एक करून मी त्यामध्ये मच्छी सोडते. रवा लावूनही छान लागते, अशीही छान लागते सुरमई मच्छी. तुम्हाला कशी आवडते तशी तुम्ही फ्राय करा. रवा लावूनही चालेल आणि नाही लावलं तरी चालेल. मी अशीच फ्राय करतेय मसाल्यामध्येच. आता अरेंज केली बघा. आता सगळी मच्छी आपली फ्राय होऊन द्यायची. सारखं उलटं नाही करायचं लगेच, थोडं 5 मिनिटं थांबायचं. तर एक बाजूने झाल्यासारखी वाटली की आपण उलटी करून घेऊया.
हे बघा, पटकन होते मच्छी फ्राय करून. मच्छीला जास्त वेळ नाही लागत बनवायला. तिला जास्त वेळ असं तेलामध्ये ठेवायचं पण नाही, नाहीतर ती वातळ झाल्यासारखी होते, कडक होते. आतून मस्त सॉफ्ट राहिली पाहिजे, वरून चांगली कुरकुरीत झाली पाहिजे. ही बघा, आपण आता काढून घेऊया. आता माझी राहिलेली मच्छी आपण टाकून घेऊया. तर तेलाचा वापर बघा, तेवढ्याच तेलामध्ये आपल्या दोन्ही वेळेच्या झाल्यात मच्छी तळून. तेलही कमी लागतं. बघू शकता, आपली ही मच्छी तळून झाली आहे. सुरमई मच्छी कोणाकोणाला आवडते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही बघा, आपली मच्छी रेडी. सुरमई फिश. कशी वाटते तुम्हाला मला नक्की सांगा. थँक यू.